नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलवरती। तुम्ही पाहत असाल की मनोज जरांगे पाटलांचा आज पहिला दिवस आहे उपोषणाचा आणि त्याच उपोषणाला या ठिकाणी प्रशासनाने परवानगी नाकारली आहे। मग इथं पाहिलं असेल मनोज जरांगे पाटलांनी हा महत्त्वाचा उपोषणाचा लढा का लढवला। या ठिकाणी बघितलं असेल विरोधकांनी सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी करण्यासाठी दिरंगाई केली, अजून सुद्धा त्याचा निर्णय दिला नाही। तरी सुद्धा विरोधक मनोज जरांगे पाटलांचं जे काही उपोषण आहे ते कुठेतरी हटवण्याच्या मार्गावर षड्यंत्र रचत आहेत। कारण मनोज जरांगे पाटलांनी जर अशा प्रकारचं उपोषण केलं तर येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये 100% करेक्ट कार्यक्रम होऊ शकतो। ज्यांनी बोलून दाखवलं त्यांचाच करेक्ट कार्यक्रम होऊ शकतो, अशा प्रकारची भीती सर्व विरोधकांना लागली। मग तुम्ही पाहिलं असेल आता जर विरोधकांचा कशा प्रकारे पराभव झाला आणि त्या पराभवामध्येच आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री साहेबांनी कशा प्रकारे एक वाक्य बोलून दाखवलं की हा पराभव झाला त्याची जबाबदारी मी स्वीकारतो आणि येणाऱ्या विधानसभेसाठी मला उपमुख्यमंत्री पदावरून कुठेतरी दूर करा, जेणेकरून विधानसभेत पराभव होणार नाही। त्याच्यासाठी मनोज जरांगे पाटलांनी एकच सल्ला दिला की जे काही तुमच्या पक्षातील व्यक्ती आहेत विरोधात वक्तव्य करतायत, मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचं जे महत्त्वाचं कार्य आहे ते मोडकळीस आणण्याचा प्रयत्न करतायत, त्यांच्यावर लक्ष ठेवा। कारण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ज्या मराठा समाजातील गोरगरीब जनतेला कुठेतरी न्याय मिळत नव्हता, गोरगरीब जनतेचा कोणीही विचार करत नव्हतं, या गोरगरीब जनतेच्याच मताचं मूल्य या विरोधकांना सध्या लोकसभेत कळालंय। कारण प्रत्येक मराठा समाजातील व्यक्तींनी एकजुटीने लोकसभेत विरोधकांचा पराभव कसा घडून आणला। काही जण म्हणतील की मराठा समाजातील व्यक्तींनी हा पराभव घडून नाही आणला, 100% खरं आहे। मराठा समाजातील प्रत्येक व्यक्तीनं या ठिकाणी एकजुटीनं लोकसभेत काम केलंच, पण या इतर समाजातील लोकांचा सुद्धा त्यांना पाठिंबा होता। मग त्याच्यात धनगर समाज असेल, त्याच्यात मुस्लिम समाज असेल, त्याच्यात दलित समाज असेल, सर्व समाजातील व्यक्तींनी एकत्रितरित्या विरोधकांचा कशा प्रकारे पराभव केला। मग विरोधक काय म्हणतोय, कारण मनोज जरांगे पाटलांनी कुठल्याही प्रकारच्या स्वार्थासाठी लढाई उभी केली नाही, तर या ठिकाणी समाजातील व्यक्तीच्या कल्याणासाठी लढाई उभी केली। हा प्रत्येक व्यक्तीने जाणून घेतलं की मनोज जरांगे पाटील करतायत ते योग्य करतायत, कारण त्यांना माहिती आहे जे महत्त्वाचं 10% आरक्षण आहे ते कायमस्वरूपी टिकणार नाही आणि टिकणारं आरक्षण जे आहे ते मनोज जरांगे पाटलांची मागणी आहे आणि ती मागणी पूर्ण होईपर्यंत लोकांचा पाठिंबा त्यांच्या पाठीमागे दिसतोय। एवढंच लक्षात घ्यायला पाहिजे, लोकसभेच्या निवडणुकीच्या पराभवातून आपण विधानसभेमध्ये पराभव तर स्वीकारणार नाहीत ना, आणि पराभव स्वीकारण्याचं कारण जर हा मराठा आरक्षण ठरू शकतो तर याच्यामध्ये तात्काळ काहीतरी निर्णय घ्यावा लागेल। मग तुम्ही जर हातपाय हलवले तरच निर्णय घेताल ना। जर तुम्ही पक्षातील इतर गोष्टींचा विचार करत असताल आणि या गोष्टीचा विचार होत नसेल तर कुठेतरी सगळ्यात मोठी चूक सत्तेतील व्यक्ती करतायत। सत्तेतील व्यक्तींना एकच कळायला पाहिजे की मनोज जरांगे पाटलांची मागणी ही सामाजिक आहे, कुठल्याही प्रकारची राजकीय नाही। राजकीय असली असती तर प्रत्येक व्यक्तींचा पाठिंबा त्यांना नसला नसता। त्यांची मागणी ही सामाजिक आहे आणि सामाजिक मागणी ही मोठी क्रांती घडू शकते। इथं बघितलं असेल क्रांती कोणती की या ठिकाणी राजकीय वर्तुळ बदलू शकते। मग राजकीय वर्तुळ बदलण्यासाठी मनोज जरांगे पाटलांना त्या राजकारणात उतरवू नका, जेणेकरून राजकारणाच्या रिंगणात मनोज जरांगे पाटलांनी जर पाऊल टाकला तर 100% विरोधकांचा पराभव होऊ शकतो। कारण लोकसभेच्या निवडणुकीत त्यांचा पाऊल अजूनही पडलेला नव्हता, फक्त त्यांच्या बोलण्याच्या वाक्यावरून जर पराभव होत असेल आणि स्वतः व्यक्तिगत राजकारणात उतरल्यावर नेमका पराभव कसा होणार। हा तर लहान पराभव होता, तर येणाऱ्या विधानसभेमध्ये खूप मोठा पराभव होऊ शकतो, याची काळजी सत्तेतील व्यक्तींनी घ्यायला पाहिजे। पण या गोष्टीबद्दल सध्या विचार सुद्धा होत नाही। एवढा विचार होत नसेल तर या ठिकाणी सर्वात मोठी चूक करतायत, कारण विधानसभेची निवडणूक काही लांब नाहीये। विधानसभेच्या निवडणुकीसाठी आतापासून तुम्ही रणनीती आखताय, विधानसभेची निवडणूक जिंकण्यासाठी सर्व गोष्टी करतायत, पण मेन महत्त्वाची गोष्ट जी आहे ती मनोज जरांगे पाटलांच्या मागणीकडे कानाडोळा करणे। कारण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सगळे सोयऱ्याच्या अंमलबजावणीचा निर्णय येईपर्यंत मनोज जरांगे पाटील उपोषण करणार आणि उपोषण करतेवेळेस प्रत्येक व्यक्तींचा पाठिंबा त्यांना आहे। ज्या व्यक्तीच्या मागे लोकांचा पाठिंबा असतो तो व्यक्ती सर्वात मोठा असतो।
फक्त राजकीय वर्तुळात एखादा व्यक्ती पदाने मोठा आहे म्हणून त्याच्या पाठीमागे जनता असेल, ही कुठंतरी घोडचूक करतोय आपण. घोडचूक करण्याच्या अगोदर जर सर्वात महत्वाचा निर्णय मनोज जरांगे पाटलांच्या गोष्टीकडे लक्ष दिला तर सगळ्यात मोठा प्रश्न सुटू शकतो. आणि त्यांनी बोलून सुद्धा दाखवलं होतं की माझ्या प्रश्नाचा निर्णय तुम्ही जर लावला, माझ्या समाजातील व्यक्तींचा न्याय जर तुम्ही दिला तर 100% प्रत्येक समाजातील व्यक्ती या ठिकाणी तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचतील आणि तुमचा विजय उत्सव साजरा करतील. म्हणून मनोज जरांगे पाटलांचा कुठल्याही पक्षातील व्यक्तींना विरोध नाहीये किंवा एखाद्या विशिष्ट पक्षाला विरोध नाहीये. म्हणून तरी लक्षात ठेवायला पाहिजे की ते व्यक्ती राजकीय वर्तुळातून कोणाला विरोध करत नाहीयेत, तर सामाजिक गोष्टीमधून विरोध करतायत. ती म्हणजे त्यांची मागणी पूर्ण होत नाहीये. मागणी का पूर्ण होत नाही याच्याकडे लक्ष द्या. आणि जे तुम्ही सगळे स्वैराची अधिसूचना काढली होती आणि त्याच्या अंमलबजावणीसाठी तुम्ही निर्णय देणार होतात, त्याचं काय झालं याचा अभ्यास करण्यासाठी सध्या गरज आहे. कारण या 2 महिन्याच्या काळामध्ये तुम्हाला खूप सारे निर्णय घ्यायचे आहेत. फक्त मनोज जरांगे पाटलांचा जो महत्वाचा निर्णय, त्याच्यामुळे ते लोकसभेत फटका 100% बसला, पण विधानसभेत होऊ नये हा महत्वाचा प्रश्न आहे सर्वात जास्त. आणि दुसरे प्रश्न पाहिले असतील तर शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत. शेतीमालाला भाव नाही मिळणे, दुसरीकडे बघितलं असेल शेतकऱ्यांची अवहेलना होणे, दुसऱ्या बाजूला बघितलं असेल बेरोजगारांना रोजगार न मिळणे. हे तर अनेक प्रश्न आहेत ज्याने करून लोकसभेमध्ये अशा प्रकारचा पराभव स्वीकारावा लागला. मग येणाऱ्या विधानसभेमध्ये 100% विजय प्राप्त करायचा असेल तर सगळ्यात महत्वाचा प्रश्न मनोज जरांगे पाटलांच्या मागणीला न्याय देणे, सगळे स्वैराच्या अंमलबजावणीसाठी ठोस पाऊल उचलणे, मराठा हा कुणबी आहे हे सुद्धा निर्णय घ्यावा लागेल. दुसरी पाहिलं असेल शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, बेरोजगारांचे प्रश्न आहेत, याच्याकडे तुमचं लक्ष नाहीये, पण या विरोधातील तुमच्या व्यक्तींच्या बोलण्यावर जास्त चर्चा होते. तो व्यक्ती असा, तो व्यक्ती तसा, हा व्यक्ती असा, तो व्यक्ती तसा. तुमच्या पक्षातील फुटीमुळे तुमचा विरोध चांगला चालू आहे, पण समाजातील व्यक्तींचा न्याय कोण करणार त्यांच्याबद्दल तुम्ही कधी बोलला नाहीत. शेतकऱ्यांच्या बद्दल बोलला नाहीत, मनोज जरांगे पाटलांच्या मागणीबद्दल बोलला नाहीत. लोकसभेच्या प्रचारामध्ये तुमचा फक्त विरोधकांवर विरोध करणे सगळ्यात महत्वाचा प्रश्न होता. तो असा, त्याने पक्ष फोडला, हा माझ्यापासून दूर गेला, तो माझ्यापासून दूर गेला, अशा प्रकारचे कुरवडी करून एकमेकांवर विरोध चालू होता. मग प्रचारामध्ये फक्त लोक हेच ऐकण्यासाठी आले होते का? त्यांच्या प्रश्नांचा न्यायनिवाडा करण्यासाठी तुम्ही सत्तेमध्ये गेला, मग त्यांचा प्रश्न कोण सोडवणार? मनोज जरांगे पाटलांचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे सगळे स्वैराची अंमलबजावणी करा, आम्ही राजकारणाचा मार्ग निवडणार नाहीत. म्हणून मायबाप राज्य सरकारने कुठंतरी विचार करावा. मनोज जरांगे पाटलांचा आज पहिला दिवस आहे उपोषणाचा, हे उपोषण किती दिवस तुम्ही चालू ठेवणार आहेत? कारण हे उपोषणाचा मार्ग कधी बंद होईल? ज्यावेळेस सगळे स्वैराच्या अंमलबजावणीचा काहीतरी ठोस निर्णय येणार नाही. आणि ठोस निर्णय घेण्यासाठी तुम्हाला पाऊल उचलावा लागेल. आणि त्याच्यासाठी मनोज जरांगे पाटलांची मागणी आहे की सगळे स्वैराची अंमलबजावणी करा. दुसरी गोष्ट पाहिली, आता उपोषण पाहिलं तुम्ही, पहिला दिवस झाला, असं किती दिवस उपोषण चालणार आहे? आणि त्या उपोषणाला तुम्ही अजून सुद्धा परवानगी दिली नाही. परवानगी दिली नाही तर याचा अर्थ पुढे काहीतरी वेगळा वळण घेऊ शकतं, कार्यक्रम होऊ शकतो. त्याच्यासाठी सुद्धा राज्य सरकारने विचार करायला पाहिजे. पण या ठिकाणी दुसऱ्याच प्रश्नावर तुम्ही जर विचार करत बसत असताल तर सगळ्यात मोठी चूक करताय. कारण आतापर्यंत तुम्ही परवानगी दिली, पण आत्ताच परवानगी या उपोषणाला का देत नाहीयेत हा महत्वाचा प्रश्न आहे. जर उपोषणाला परवानगी मिळत नसेल तर 100% मनोज जरांगे पाटलांना या मराठा समाजातील व्यक्तीपासून दूर करण्याचं षड्यंत्र रचल्या जाते. हे 100% प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये प्रश्न सळतय. आणि व्यक्तींच्या मनामध्ये अशा प्रकारचा विरोध जास्त करत राहताल तर विधानसभेमध्ये 100% वेगळं परिणाम दिसायला लागतील. म्हणून आत्ताच ही वेळ आहे, योग्य ते निर्णय घ्या, मनोज जरांगे पाटलांच्या मागणीला दाद द्या, कुठेतरी लोकांचा विरोध कमी होईल. हेच सांगण्यासाठी तुमच्या समोर आले. वैयक्तिक विरोध मनोज जरांगे पाटलाचा कुठल्याही पक्षाला नाहीये किंवा एखाद्या पक्षातील व्यक्तीला नाहीये. त्यांचा कुठल्याही प्रकारचा विरोध असला असता तर लोकसभेच्या निवडणुकीत त्यांनी उमेदवार दिले असते, पण उमेदवार न देता त्यांनी 100% सांगितलं मागणी पूर्ण करा, कुठल्याही प्रकारची विधानसभा लढवणार नाही. आणि जर सगळे स्वैराच्या अंमलबजावणीचा निर्णय होत नसेल तर यापुढे 100% विधानसभेच्या रिंगणामध्ये प्रत्येक मतदारसंघात प्रत्येक समाजातील व्यक्तीचा उमेदवार देऊन या ठिकाणी विधानसभा लढवणार. मग त्यावेळेस लोकसभेपेक्षाही मोठा फटका बसू शकतो आणि पराभव होऊ शकतो. त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीत जसं झालं, विधानसभेच्या निवडणुकीत जर होऊ द्यायचं नसेल तर मनोज जरांगे पाटलांच्या मागणीकडे लक्ष द्या आणि त्यांचं उपोषण थांबवा. आणि ते उपोषण थांबवण्यासाठी एकच महत्वाचा निर्णय, तो म्हणजे सगळे स्वैराची
अंमलबजावणी करा आणि मराठा हा कुणबी आहे हे सुद्धा ओळखून द्या, जेणेकरून प्रत्येक व्यक्तीला ओबीसी प्रमाणपत्र मिळेल. मग या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांची कुठलीही दुसरी मागणी नाही आणि त्या मागणीकडे जर तुम्ही योग्यरित्या लक्ष दिलं तर 100% विधानसभेमध्ये कुठलाही पराभव न होता मोठ्या मताधिक्याने तुमचा विजय साजरा होईल आणि प्रत्येक व्यक्ती तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचल्याशिवाय राहणार नाही. हेच मनोज जरांगे पाटील बोलून दाखवतायत. त्याच्याकडे कुठंतरी सध्या लक्ष देणं काळाची गरज आहे, जेणेकरून प्रत्येक वेळेस परिणाम वेगळे दिसायला लागणार नाहीत. ठीक आहे, तर उपोषणाचा मार्ग मनोज जरांगे पाटलांचा योग्य आहे. त्यांनी पहिला दिवस उपोषणाचा ठरवला, चालू सुद्धा आहे. शासनाने त्याकडे लक्ष द्यायला पाहिजे, त्यांच्या मागणीकडे लक्ष द्यायला पाहिजे आणि कुठेतरी मागणी पूर्ण करण्यासाठी ठोस पाऊल उचलणं सध्या गरज आहे. ठीक आहे, तर राज्य सरकारला एवढीच विनंती आहे की मनोज जरांगे पाटलांच्या सगळे सोयऱ्याच्या अंमलबजावणीसाठी काहीतरी पाऊल उचला आणि कुठेतरी निर्णय द्या, जेणेकरून हा उपोषण थांबला पाहिजे. कारण कित्येक दिवस उपोषण चालू राहील याची काही शाश्वती नाहीये. कारण तुमचा निर्णय महत्वाचा ठरू शकतो आणि तुमचा विरोध कमी सुद्धा होऊ शकतो. हेच सांगण्यासाठी तुमच्या समोर आलोय. ठीक आहे, तर थांबतो. धन्यवाद.